सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेची दर्शन डिप्लोमसी बघायला मिळते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्यात। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर जाऊन स्नेहभोजनही घेतलं होतं। तेव्हापासून शिवसेना आणि भाजपमधले दुरावलेले संबंध थोडे सुधारलेत असं बोललं जात आहे। मागच्या आठवड्यात मध्य वैतरणा नामकरण सोहळा आणि गृहनिर्माण धोरणाची घोषणा अशा दोन जाहीर कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष 1.5 दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी पाहायला मिळाला। त्यामुळे दादर, गिरगाव, जुहू या चौपाट्यांवरती गणेश भक्तांची तुडुंब गर्दी काल पाहायला मिळाली। विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी चिमुकल्यांनी देखील जुहू, वर्सोवा आणि गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, पवई तलाव या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। तिकडे नवी मुंबई आणि पुण्यातही 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। बॉलिवूडमधील कलाकारांच्या घरी विराजमान झालेल्या 1.5 दिवसांच्या बाप्पांचंही मोठ्या थाटामाटात काल विसर्जन झालं आणि यावेळी सर्वच कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप दिला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरी हजेरी लावली आणि यावेळी सलीम खान यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं। तर दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बसलेल्या बाप्पांचंही विसर्जन करण्यात आलं। यावेळी ताशाच्या तालावरती शिल्पा शेट्टीने ठेका धरला तर तिकडे सोनाली बेंद्रेच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचा मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आलं। तिकडे कोकणात पारंपरिक पद्धतीने आगमन झालेल्या 1.5 दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला। पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भाविक 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करत होते। निसर्गरम्य वातावरणात बाप्पांना शिदोरी देऊन निरोप दिला जातो। गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला असं म्हणत भाविक विसर्जन करून घरी परतले। लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये काल बिग बी अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली। अतिशय कडेकोट सुरक्षेमध्ये अमिताभ यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। राजाच्या पायावरती डोकं ठेवून बिग बींनी बाप्पाचं दर्शन घेतलं। नवसाला पावणारा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला येणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यात स्वतः अमिताभ बच्चन गेल्या 4 ते 5 वर्षांपासून नियमितपणे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत। ऋषी पंचमीच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी शेगावात मोठा उत्सव साजरा केला जातो। भक्तिभावाने गजानन महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला। यंदा या महोत्सवाचं 106वं वर्ष आहे। राज्यभरातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो भाविक शेगावात जमा झाले होते। गणगण गणात बोतेच्या गजराने अवघी शेगाव नगरी झुंजली होती। पहाटेच्या सुमारास यज्ञानंतर आरती आणि होमहवनाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर हत्ती, घोडे आणि रथासह महाराजांची नगर प्रदक्षिणा पार पडली।